वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. विषय आहे इतिहास म्हणजेच हिस्ट्री. 38 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 2 जुलै 2025, म्हणजे यावर्षी जी आत्ताच पुरवणी परीक्षा झालेली आहे त्याची ही प्रश्नपत्रिका आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीवरून मला जशा प्रश्नपत्रिका उपलब्ध होतात तशा प्रकारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. सीट नंबर इथे टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. तसेच या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, 12वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित पोस्ट केलेल्या आहेत. ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पहा. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात. म्हणजे जे संकल्पना चित्र आहे त्याची आकृती असते ना, चौकोन, गोल, आयत, तर ती पेनने काढायची. 4. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करावे. ही 4थी महत्त्वाची सूचना आहे. जो प्रमुख प्रश्न असतो पहिला, दुसरा, तिसरा नवीन पानावर लिहायचा आहे. प्रश्न पहिला प्रश्न एकूण 10 गुणांचा आहे. त्यात अ 6 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. सूचना दिलेली आहे की उत्तर निवडायचं आहे, पर्याय निवडायचा आहे, पूर्ण विधान पुन्हा लिहा. म्हणजे विधान लिहायचं, रिकाम्या जागी उत्तराचा शब्द लिहायचा, शब्दाखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, 1 ओळ सोडायची, मग पुढचं विधान लिहायचं. असं उत्तरपत्रिका लेखन करायचं आहे. 1. जेरुसलेम आणि टिंबटिंब ही 2 शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. पर्याय: अ. बेथलहॅम, ब. क्युबेक, क. मेन्झ, ड. इस्तंबूल किंवा कॉन्स्टँटिनोपल. 2. भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर टिंबटिंबचे परवाने म्हणजे कारताज घेणे आवश्यक होते. अ. डच, ब. ब्रिटिश, क. पोर्तुगीज, ड. फ्रेंच. 3. इसवी सन 1668 मध्ये राजापूर येथे टिंबटिंब यांच्या परवानगीने फ्रेंचांनी वखार सुरू केली. अ. छत्रपती शाहू महाराज, ब. छत्रपती संभाजी महाराज, क. छत्रपती राजाराम महाराज, ड. छत्रपती शिवाजी महाराज. 4. सत्यशोधक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. अ. राजाराम मोहन राय, ब. महात्मा ज्योतिराव फुले, क. स्वामी दयानंद सरस्वती आणि ड. स्वामी विवेकानंद. 5. राष्ट्रसंघ ही संकल्पना टिंबटिंबने मांडली. अ. फ्रान्स, ब. अमेरिका, क. इटली, ड. जर्मनी. 6. सिएटो संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे होते. अ. थायलंड, ब. फिलिपाईन्स, क. पाकिस्तान, ड. ग्रेट ब्रिटन. ब प्रश्न आहे. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण आहेत. पहिला गट पाहूया, अ आणि ब. चुकीची जोडी दुरुस्त करायची. 1. कुंवरसिंह, लखनौ. 2. नानासाहेब पेशवे, कानपूर. 3. राणी लक्ष्मीबाई, झाशी. 4. चिमासाहेब, कोल्हापूर. आता इथे विद्यार्थ्याने काहीतरी लिहिलेलं आहे, ते चूक असेल किंवा बरोबर असेल ते खात्री करून घ्या. दुसरा गट पाहूया, अ गट आणि ब गट. 1. हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण, स्वामी रामानंद तीर्थ. 2. काश्मीर संस्थानच्या विलिनीकरणासाठी सामीलनाम्यावर सही, शेख अब्दुल्ला. 3. गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान, मोहन रानडे. 4. पुदुच्चेरी येथील कामगार नेते व्ही. सुबैया. गट तिसरा पाहूया, अ गट, ब गट. 1. बांडुंग परिषद. 2. पॅरिस 1919 मधील अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. 3. लंडन 1900 मधील पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद. आणि 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. चौथा गट, अ गट आणि ब गट. 1. दो बूंद जिंदगी के स्वच्छ भारत अभियान. 2. सारे शिकूया पुढे जाऊया सर्व शिक्षा अभियान. 3. या आणि खेळा क्रीडा क्षेत्राच्या विकासाची योजना. 4. अतुल्य भारत पर्यटनास उभारी देण्याची मोहीम.
प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न 8 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 4 गुण. 1. बाष्पशक्तीवर चालणारी क्लेअरमॉन्ट ही बोट तयार करणारा इंजिनियर. 2. ब्रिटिशांनी चेन्नईच्या उत्तरेला बांधलेला किल्ला. 3. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण. 4. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे. आता व्यक्ती, घटना किंवा याच्या संबंधीचं नावं लिहायचे. इथे जी नावं लिहिलेली असतील ती चेक करून घ्या, कारण त्या विद्यार्थ्याने सोडवलेला पेपर आहे तो. ब प्रश्न. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण सूचना आहे, विधान पूर्ण लिहायचं. 4 गुण. 1. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला कारण. अ. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. ब. सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी. क. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी. ड. असहकार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. 2. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली कारण. अ. युरोपमध्ये आयात निर्यात धोरण विषयक जकात निश्चिती करण्यासाठी. ब. राष्ट्रातील कलह व वाद सामोपचाराने मिटवले जावेत, जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी. क. पराभूत राष्ट्रांचे आर्थिक शोषण करण्यासाठी. ड. अमेरिकेला जगाचे नेतृत्व करावयाचे होते यासाठी. 3. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण. अ. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते. 4. अँझूस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही कारण. अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्र देशातील करार होता. प्रश्न तिसरा प्रश्न 13 गुणांचा आहे. अ प्रश्न 5 गुणांचा आणि ब 8 गुणांचा आहे. अ प्रश्न पाहूया. पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा नकाशा आहे अमेरिकेतील 13 वसाहतींचा. इथे अस्पष्ट नकाशा दिसत असेल तर पुस्तकामध्ये तुम्हाला हा नकाशा पाहायला मिळेल. पाहूया यावर काय प्रश्न विचारले आहेत ते. 5 प्रश्न आहेत 5 गुणांच्यासाठी. 1. प्रस्तुत नकाशात किती वसाहती दर्शवल्या आहेत. 2. अमेरिकेतील मॅसेच्युसेटमधील कोणत्या बंदरात चहाच्या पेट्या समुद्रात फेकण्याची घटना घडली. 3. अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे. 4. विल्यमबर्ग हे शहर कोणत्या वसाहतीत स्थित आहे. आणि 5. नकाशात सर्वात दक्षिणेला कोणती वसाहत आहे. ब प्रश्न आहे. दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही 4 आणि त्याला 8 गुण आहेत. एका संकल्पनेला 2 गुण आणि जसं चित्र दाखवले तसंच काढून चौकटीत उत्तर लिहा. एक संकल्पना चित्र पूर्ण करा. विषय दिलाय ब्रिटिशांचे साम्राज्य पसरलेले खंड. 4 खंडांची नावे 4 चौकोनात लिहा. 2. युरोपीय सत्ता व त्यांची भारतातील महत्त्वाची वसाहती लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. आता इथे युरोपांची सत्ता आणि भारतामध्ये कुठे कुठे वसाहती होत्या 4 रिकाम्या जागी लिहा. पॉंडिचेरी आणि मुंबई, पोर्तुगीज, डच हे 4 शब्द लिहून दिलेत. मग पॉंडिचेरीमध्ये कोणती वसाहत होती, नंतर पोर्तुगीजांच्या वसाहतीचं नाव काय, मुंबईतली कोणती वसाहत होती आणि डचांची वसाहतींचं नाव काय, हे 4 नावं लिहा. तिसरं संकल्पना चित्र पूर्ण करा. विषय आहे समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था. आता काय 2 संस्थांची नावं दिली आहेत आणि 2 समाजसुधारकांची नावं दिलेली आहेत. रिकाम्या जागी उत्तर लिहायचं. राजाराम मोहन राय, मग त्यांनी कोणती संस्था स्थापन केली. नंतर आर्य समाज, तो कोणी स्थापन केला. सर सय्यद अहमद खान यांनी कोणती संस्था स्थापन केली आणि रामकृष्ण मिशन ही संस्था कोणी स्थापन केली. हे उत्तर अशा चौकटीत लिहा. 4 संकल्पना चित्र पूर्ण करा आणि विषय आहे दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिशांच्या 4 प्रमुख वसाहती. 4 चौकटीमध्ये रिकाम्या जागी 4 नावं लिहा. ब्रिटिशांच्या 4 प्रमुख वसाहती पण त्या दक्षिण आफ्रिकेमधील. 5 संकल्पना चित्राला विषय दिलाय सुवर्ण चतुष्कोन योजनेतून जोडली जाणारी 4 प्रमुख शहरं. 4 शहरांची नावं लिहायची 4 गोलामध्ये. 6 तक्ता पूर्ण करायचा आहे.
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या संस्थेची नावं लिहायची आहेत रिकाम्या जागे. 1 राहीबाई पोपेरे, 2 भाऊ काटदरे, 3 प्रेमसागर मैस्त्री आणि 4 हमीद दलवाई यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्यात ते नावं लिहायची. प्रश्न चौथा प्रश्न 15 गुणांचा आहे. त्यातला अ 6 गुणांचा आहे आणि ब 9 गुणांचा. तर अ आहे संक्षिप्त टिपा लिहा कोणत्याही 3, 5 पैकी 3 सोडवायच्या. 6 गुण म्हणजे 1 टीप लेखन करण्यासाठी 2 गुण. 1 राजर्षी शाहू महाराज, 2 कामागाटा मारू, 3 निर्वसाहतीकरण, 4 स्पीड पोस्ट आणि 5 आयुष. 5 पैकी 3 सोडवा, 6 गुण. ब प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे, 9 गुण आहेत. 5 पैकी 3 सोडवायचे, 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 त्रिक 9. 1 औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. 2 छत्रपती शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली. 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर समाज उभारणी केली. 4 हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 5 ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्धे झाली. 5 पैकी 3 सोडवा, 9 गुण. प्रश्न क्रमांक 5 तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण, 3 त्रिक 9. 1 अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. 2 भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे. 3 अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. 4 भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. 5 पर्यटन स्थळांची काळजी सर्वांनी घ्यावी. स्वमत लिहायचे 5 पैकी 3, 9 गुण. प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2, 3 पैकी 2 सोडवायचे, 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 पोर्तुगीज मराठा संघर्षाविषयी माहिती लिहा. 2 गोवा मुक्ती लढ्याविषयी माहिती लिहा. 3 दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. प्रश्न 7 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचेत आणि 15 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 भौगोलिक शोध व शोधकांची माहिती लिहा. मुद्दे आहेत अ ख्रिस्तोफर कोलंबस, ब अमेरिगो वेस्पुसी, क वास्को द गामा. मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचे. 2 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती लिहा. अ स्थापना, ब ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेले अधिकार, क वखारीचे प्रशासन. 3 1942च्या चले जाव आंदोलनाची माहिती लिहा. अ मुंबई अधिवेशन, ब महात्मा गांधीजींचे आवाहन, क आंदोलनाचे परिणाम. 4 राज्यांच्या पुनर्रचनेविषयी माहिती लिहा. अ झारखंड, ब तेलंगण, क उत्तराखंड. आणि शेवटचा 5वा प्रश्न सार्क दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाविषयी माहिती लिहा. अ स्थापना व ध्येये, ब सार्क समोरील आव्हाने, क सार्कचे यश. ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ संबंधात तुमचं काही मत असेल, तुमच्या अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.